जाणार आहोत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलतायत। उच्च न्यायालयाचा आदर करून आज आम्ही प्रोटेस्ट करतोय आणि आम्ही पट्टी तोंडाला बांधून तासभर आम्ही बसू। फक्त बदलापूरची घटना नाही तर महाराष्ट्रातल्या मागच्या काही दिवसातल्या अनेक घटना जर बघितल्या तर लहान मुलांच्या बाबतीमध्ये अशा अनेक अत्याचाराच्या घटना समोर आलेल्या आहेत। त्यानंतर महाविकास आघाडीची ही भूमिका आता आक्रमकपणे पुढे येते आहे। मात्र तरीसुद्धा सरकार त्याच्यावरती ठोस कारवाई करण्याचं आश्वासन देत आहे, होते आहे असं सांगता आहे। मात्र महाविकास आघाडी कशा पद्धतीने सरकार हे सरकार स्वतःला वाचवण्यासाठी आपण वाचलं बाकीचं मेलेत तरी चालेल, पोलिसांचा वापर पूर्ण आपल्यासाठी स्वतःसाठी करताना आपण पाहतोय। खरं तर या महाराष्ट्रातल्या ज्या डीजी आहेत रश्मी शुक्ला त्याच अकार्यक्षम आहेत, त्याच्याबद्दलचं आम्ही सांगितलं, पण त्या कशा आल्यात ते सगळ्यांनाच माहिती आहे त्या पदावर। त्यामुळे सरकार आणि डीजी या दोघंही यांना जबाबदार आहे आणि आज हेतुपुरस्पर जे चांगले अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करायची, अधिकाऱ्यावर दबाव आणायचा, अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्या बदल्या करायच्या, त्यांच्यावर कारवाई करायची, खोटे गुन्हे दाखल करायचे, असं पण या महाराष्ट्रामध्ये चित्र चाललेलं आहे। एक काळामध्ये महाराष्ट्राचा पोलीस देशातच नव्हे तर जगामधला सगळ्यात मजबूत पोलीस मानलं जात होतं, पण आज महाराष्ट्रातला पोलीस कुठल्याच लेवलवर आहे। पोलिसांच्या घरी माहीममध्ये 13 घरी एका रात्री घरफोड्या होत असतील, डाका पडत असेल, याच्यापेक्षा दुर्दैवी या महाराष्ट्रातलं काय। आणि त्याच्यामुळे हे जे सरकार आपल्या बगलबच्च्याला पाठवून कोर्टामधून आपला बचाव तो करून घेतला, पण जनतेच्या नजरेतून यांचा बचाव होणार नाही। धन्यवाद। यावेळेस निषेध नाना पटोले यांनी केला आहे। शिवाय पोलीस यंत्रणेवरती देखील यावेळेस प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे नाना पटोलेंनी। आपण ही दृश्य पाहतोय सेना भवन बाहेरची, या ठिकाणी शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली।